भारताच्या अणुऊर्जा क्षेत्रात क्रांती होणार आहे. शांती विधेयकाला संसदेनं मंजुरी दिली आहे. खासगी गुंतवणुकीचे दरवाजे उघडले आहेत आणि आता अणुऊर्जा क्षेत्रात स्वच्छ ऊर्जेचं नवं युग सुरू होणार आहे. संसदेने सस्टेनेबल हार्नेसिंग अँड ॲडव्हान्समेंट ऑफ न्यूक्लिअर एनर्जी फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया अर्थात शांती विधेयक 2025 मंजूर केलंय. त्यामुळे दशकांपासून सरकारी मक्तेदारी असलेल्या नागरी अणुऊर्जा क्षेत्रात खासगी आणि परकीय कंपन्यांना प्रवेश मिळेल. सध्याची 8.8 गिगावॅट क्षमता 2047 पर्यंत 100 गिगावॅट पर्यंत वाढवण्याचं लक्ष्य साध्य करण्यासाठी हे विधेयक महत्त्वाचं ठरेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सवर पोस्ट करून याला तंत्रज्ञान परिसंस्थेसाठी परिवर्तनाचा क्षण असं म्हटलंय. हे विधेयक AI ला सुरक्षित ऊर्जा देण्यापासून ते हरित उत्पादनांपर्यंत स्वच्छ ऊर्जेला चालना देईल. खासगी क्षेत्र आणि तरुणांसाठी नव्या संधी खुल्या होतील असं पंतप्रधान मोदींनी लिहिलंय. मेक इन इंडियासाठी ही सर्वोत्तम वेळ आहे असंही त्यांनी नमूद केलंय. अणुऊर्जा 24 तास अखंड वीज पुरवठा करते, जो इतर नवीकरणीय ऊर्जा स्रोतांमध्ये उपलब्ध नाही. हे विधेयक जुन्या कायद्यांची जागा घेऊन ऊर्जा क्षेत्रातील नियमन अधिक मजबूत करणार आहे असं राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी राज्यसभेत सांगितलंय. मोदी सरकारचं हे पाऊल ऊर्जा स्वावलंबन आणि हरित भविष्यासाठी क्रांतिकारी आहे. मात्र सुरक्षा आणि जबाबदारीचे निकष न तोडता खासगी सहभाग वाढवणं आवश्यक आहे. शांती विधेयकाने अणुऊर्जा क्षेत्रात खासगी गुंतवणुकीला हिरवा कंदील मिळालाय. त्यामुळे आता अणुऊर्जेचं नवं युग सुरू झालंय असं म्हणावं लागेल.